चला. ऐका ना मॅडम, काय? तुम्ही नका ना येऊ. हा? ती बाई धड नाहीये आणि तुम्हाला काही बोलायला आम्हाला सहन नाही होणार. भारी कटकटी बाई आहे, काही ऐकून नाही घेणार तुमचं. अगं का नाही ऐकून घेणार? आणि मी नीट बोलेन त्यांच्याशी. तुम्ही दोघी नका घाबरू, चला. आम्ही तुमच्यासाठी घाबरतो मॅडम. आम्हाला तर सवय झाली. आम्हाला गरज आहे ना, आणि त्यांना वाटतं पैसे फेकले की सगळी कामं होतात. पण ताई असं नसतं. आणि मला कळतंय की तुम्हाला पैशांची खूप गरज आहे, पण त्यासाठी हे ना या वयात काम करणं चुकीचं आहे. आणि तिच्या शिक्षणासाठी तुमचा जास्त पैसा खर्च होत असेल, घर खर्चात पैसे पुरत नसतील, तर हिच्या शिक्षणाचं मी बघ. आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल की हिच्या शिक्षणामुळे तुमची नोकरी जाईल, तर आपण त्या बाईंच्या एकदा कानावर घालू तसं. पण मॅडम, मी करेन काम, खरंच. मी काम करून अभ्यास सुद्धा करेन, पण त्या बाईंना नाही सांगणार की मी माझं शिक्षण पूर्ण करते. पण असं का करायचं? लपवण्यासारखं काय त्यात? शिक्षण घेणं चुकीचं नाहीये. त्यांना राग येईल मी शिक्षण घेते हे कळल्यावर. अगं म्हणून खोटं नाही बोलायचं. हे बघ, तू लहान आहेस. आयुष्यभर काय असं लोकांच्या घरी काम करत राहणारस का? नाही, मला तर हे अजिबातच नाही आवडत. अगं पण आपल्या नशिबातच आहे ते. भोग आहे ते, भोगायलाच पाहिजेत. मुळात ना मला हे पटतच नाहीये की त्या बाईंना आवडणार नाही म्हणून हिने का शिक्षण सोडायचं. हिला शिकत राहू दे की आपण त्यांच्या कानावर घालू. हा? आणि मला असं वाटतं माणसाने नेहमी खरं बोलावं. खरं बोलल्याने कधीच कोणाचं नुकसान होत. माफ करा मॅडम, हे ऐकायला चांगलं वाटतं, पण जग असं नाही ना चालत. ते आम्हाला पैसे देतात आणि आम्हाला त्यांचं ऐकावंच लागतं. तुमचा माझ्यावर विश्वास आहे? आहे ना? मग मी बोलेन त्यांच्याशी, पटवून देईन त्यांना. तुम्ही नका काळजी करू. आणि आपण त्यांना सांगू ना की हिला शिक्षणाची इच्छा आहे, आवड आहे, आणि ती अभ्यासात चांगली सुद्धा आहे. आणि मला खात्री आहे की त्यांना आपलं बोलणं पटेल. आणि शिक्षणाने हिचं आयुष्य सुधारणार असेल तर त्यांनाही आवडेलच ना. त्यामुळे तुम्ही फार विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. हा, चला. रिक्षा. ऐका ना मॅडम, माझं तुम्ही जा ना. त्या मॅडम काय बरोबर नाही तो. पुन्हा तेच, तुम्ही काय एवढं घाबरलायत? आणि मी काही वाद नाही घालणार आहे त्यांच्याशी. आणि आपण नीट बोललो ना की समोरचा माणूस पण नीटच बोलतो. तसं नाहीये मॅडम. तुम्ही जरी वाद नाही घातला तरी ती बाई कांगावा करेलच. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी अगदी नम्रपणे बोलेन त्यांच्याशी, मग तर झालं. बिम्मी मावशी, नमस्कार. बिम्मी मावशी. आनंदी, तू अगं इथे कशी? थोडं काम होतं. बैस बैस. ते कामाचं राहू दे, तू काय घेणार आधी? नाही नाही, काही नको. मी काम होतं म्हणून आले होते. माझ्याकडे? हो ललिता बरी आहे ना? आणि इंद्रनील? हो, ते दोघंही व्यवस्थित आहेत. आई नेहमी आठवण काढत असतात तुमची. फक्त आठवण काढेल ती माझी. भेटायला यायला काही तिला वेळ नाहीये. पण तो पेपर तिने तसाच सोडवलाय की नाही हे आपल्याला काय माहित. तू गप्पा. ही दुसरी गप्प बसायली. ती कधीच खोटं बोलत नाही. बरोबर आहे. हो. अच्छा, म्हणून एवढेच मार्क्स मिळालेत का तुला? म्हणजे रिझल्ट आला? काय झालं सांग ना पटकन. तुझं काय व्हायचंय ते झालंय, पण देशपांडे फॅमिलीचं नाक मात्र. बघितलं आई, आई मी फेल झाले. मिठा कसली मारतेस? थोबाड फोडायला पाहिजे तुझं चांगलं. अनिता. देशपांडे फॅमिलीचं नाक जुलीने राखलंय. 65%.
अभिनंदन. जा बाई अनिता, देवासमोर दिवा लाव आणि साखर ठेव. साखर कशाला ठेवायला पाहिजे? मी पेढे करूनच ठेवले होते काल. हो, देशपांडेंच्या मुली आहेत, असं नाक खाली करणारा नाहीत. फक्त पत्ते खेळत राहा. 52 पत्त्यांच्या राज्यातच खुश राहा. खरं राज्य जळून खात झालं ना तर ढुंकून सुद्धा बघू नका. काय झालं? कशाला चिडचिड करते जोगी? बाळू चव्हाण, बाळू. हो, नाही ऐकला नसेल आवाज. मी जाऊन सांगून येऊ का? काय नको. घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात ते म्हणतात ना, तेच करेक्ट आहे. सत्य आहे. मी कशाला फोन करतेय? झालं मला थोडं. आणि बोल ग मी, आज कशी काय आठवण काढलीस? अगं तुझी ती धाकटी सून आहे ना स्वानंदी, जाम आगाऊ आहे. हा आता काय केलं स्वानंदीने? अगं इथे माझ्या घरी आली होती आज. तुझ्या घरी कशाला? अगं माझ्या घरी ती घरकामाला मुलगी आहे ना, तिला घेऊन आली होती. तू हिला ओळखतेस? हो, माझ्या क्लासमध्ये मी मॅथ शिकवते तिला. खूप हुशार आहे ती मुलगी आणि ड्रॉइंग पण मस्त करते. काय मार्क्स मिळाले तिला यावर्षी? अगं गरिबांना चांगले मार्क्स म्हणून काय उपयोग? माझ्या घरी घरकामच करणार आहे. काय ग शकू, तुला सर्दी आली जास्त? मावशी प्लीज, तुम्ही असं का बोलताय? ती तुमच्या मुलीसारखी आहे. ए हॅलो, माझी मुलगी काय लायकी आहे का तिची? अगं कामवालीची मुलगी आहे ती. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज. ते 1.5 दमडीच्या मुलीसाठी तू रिक्वेस्ट करतेस? स्वतःच्या घरचा नाही पण सासरच्या घराण्याचा तरी आब राख. शकू तुमच्याकडे काम नाही करणार. हे मला सांगणारी तू कोण? तिची शिक्षिका. आणि त्याच नात्याने मी तुम्हाला सांगते की लहान मुलीकडून काम करून घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. असं झालंय का? ठीक, मी स्वानंदीशी बोलते ती घरी आल्यावर. नाही, नुसतं बोलू नकोस, चांगलं खडसावून सुनाव. एकदा जर काही डोक्यावर बसली ना तुझ्या ललिता, तर काही तुझं खरं नाही बघ. हो, विचारते मी तिला. ठेव आता फोन, जरा कामात आहे. आणि आणि हे बघ अगं, काय झालं? कशाला गेली होती स्वानंदी तिकडे? मिमीच्या घरात जी काम करते ना मुलगी, ती स्वानंदीच्या क्लासमध्ये. तिचं शिक्षण थांबवू नका, तिला शिकू द्या असं सांगायला काहीतरी गेली होती. मी तुझी मैत्रिणी माहिती आहे ना तिला. पण कशाला आगाऊपणा? आगाऊपणा पाचवीलाच पुजला देशपांडेंनी तिच्या. अकलेचे तारे तोडून आले तिच्याकडे जाऊन. तिला म्हणाली, हा काय म्हणाली? नाही, काय नाही म्हणाली. आता हा डाव माझाच असेल. हॅलो मिसेस जहागीरदार हिअर. हॅलो मिसेस जागीरदार, मला आपले 2 मिनिटं मिळू शकतात का? मी सॉरी, मी जरा बिझी आहे. नाही प्लीज ऐका ना, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगली स्कीम आहे. तुमचा फायदा आहे त्यात खूप. ऍक्च्युली मला आता कुठल्याही ऑफर्स नको आहेत. नाही असं करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता वरळी सी फेसवर या. मी तुमचा हात हातात घेऊन तुम्हाला खूप छान स्कीम समजावून सांगतो. शट अप, हाऊ डेअर यू. माझा अपमान झाला ना तरी सुद्धा चालेल. तसं नाहीये. मग स्वानंदी माफी मागणार आहे का माझी आणि बिंबीची? काही तुम्हाला हवं असेल तर रोज सकाळ संध्याकाळी तुमच्या पाया पडेल. पण जी चूक मी केलीच नाही त्यासाठी मी माफी नाही मागणार. माफी सोडून दुसरा काही पर्याय आहे काही येते.